नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. ऑनलाईनच्या शिक्षणाच्या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण निर्णय आजपासून अंमलात येतोय. महाराष्ट्र सरकारनं 11वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ऑनलाईनचे वर्ग अर्थात शिक्षणाचे ऑनलाईन वर्ग आजपासून सुरू केलेले आहेत. त्यासाठी एक लिंक देण्यात आलेली आहे आणि त्या वेब लिंकवर तुम्ही तुमचं नाव आणि इत्यादी तपशील नोंदवल्याच्या नंतर तुमचं ऑनलाईन शिक्षण सुरू केलं जाईल. 11वीची प्रवेश प्रक्रियाच राज्यात पुरी झालेली नसताना 11वीच्या संदर्भातले वर्ग मात्र सुरू झालेले आहेत आणि हे वर्ग ऑनलाईन सुरू झाले आहेत. यापूर्वी पहिलीपासून 10वी पर्यंत 11वीच्या शिवाय जी ऑनलाईन प्रक्रिया राबवली गेली त्या संदर्भात विविध प्रकारच्या तक्रारी विद्यार्थ्यांपासून पालक वर्गापर्यंत आहेत. विद्यार्थ्यांची सरसकट स्पष्ट अशी तक्रार आहे की जे शिकवलं जातं ते कळत नाही. शिक्षकांना परत विचारण्याची तितकी सहज सोय ऑनलाईन पद्धतीमध्ये नाही. पालक यासाठी त्रस्त आहेत की शाळा घरात आली आहे पण ती जिथे आहे तिथल्या व्यवस्थेची फी मात्र पालकांकडून जबरदस्तीनं वसूल केली जाते. या बाबतीत पालकांनी अनेकदा सरकार आणि न्यायालय या दोन्ही पातळ्यांवर आंदोलनांची भूमिका घेतली. सरकारनं सरळ सरळ हात झटकून टाकले आहेत. पालकांच्या ऑनलाईन शिक्षणाच्या आणि त्यात सुद्धा खास करून फी बाबतच्या असलेल्या तक्रारी ऐकायला सरकार जणू तयारच नाहीये. हे सगळं एका बाजूला घडत असताना दुसऱ्या बाजूला ज्या मूलभूत तत्वावर हे सगळं ऑनलाईनचं शिक्षण सुरू आहे, हा ऑनलाईनचा डोलारा उभा आहे, तो नेटवर्कचा प्रश्न काही सुटत नाहीये. प्रत्येक घरात आजच्या घडीला किमान 3 जण ऑनलाईनवर एका वेळेला जर असतील तर कमी वेग असल्यानं ऑनलाईनचा अपेक्षित असा परफॉर्मन्स होत नाही. परिणाम स्वरूप जो कोणी ऑनलाईन शिक्षण घेत असेल त्या विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये अनंत अडथळे निर्माण होत आहेत. दुसऱ्या बाजूला हे सगळं ऑनलाईनचं शिक्षण जणू काही फी वसुलीसाठीच चाललंय की काय अशा प्रकारचा थेट प्रश्न उपस्थित व्हावा. या आणि अशा अनंत प्रश्नांसह आजच्या आपल्या लक्षवेधीमध्ये महत्वाचा मुद्दा ऑनलाईनमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा. या चर्चेत आपल्या बरोबर सहभागी कोण कोण होत आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो. माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये पालक प्रतिनिधी या नात्यानं मोहम्मद अब्बास खान आहेत. आपल्यासोबत विद्यार्थी प्रतिनिधी या नात्यानं वैष्णवी माइंडकर जोडली गेलेली आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत राज्यातल्या कोचिंग क्लास असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग मांडकीकर आहेत. अर्पित दोशी IT तज्ज्ञ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि आपल्यासोबत शिक्षण तज्ज्ञ या नात्यानं हेरंब कुलकर्णी जोडले गेलेत. सर्व मान्यवरांचं स्वागत. सगळ्यांना एक अत्यंत स्पष्ट आणि नम्र विनंती की प्रत्येकाला आपल्याला चर्चेत संधी द्यायची असल्यानं नेमकं मोजकं आणि थेट बोलावं. माझा पहिला प्रश्न या चर्चेत विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करत असलेल्या वैष्णवी माइंडकरला आहे. वैष्णवी, तू स्वतः 11वीच्या साठी प्रवेशासाठी प्रयत्न करतेयस. तुझे स्वतःचे प्रवेश झाले आहेत का? आणि तुझा प्रवेश जर झाला नसेल तर आत्ताच्या घडीला ऑनलाईन शिक्षण सुरू कसं होऊ शकतं? हॅलो, मी आता 11th मध्ये म्हणजे जाणार आहे पण आतापर्यंत माझं ऍडमिशन झालं नाहीये. फर्स्ट राऊंड झालाय बट सगळ्यांनाच माहिती आहे की सेकंड राऊंड स्टार्ट होण्याच्या पहिलेच मराठा आरक्षणमुळे तो राऊंड होऊ शकला नाही आणि आतापर्यंत कुठल्याही म्हणजे पूर्णपणे काही त्याचं रिझल्ट वगैरे असं काही आलं नाहीये. पण मी पहिले जय महाराष्ट्र चॅनलला खूप थँक्यू बोलते की तुम्ही हा विषय उचलला, कारण 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू व्हावी असा विषय मी तरी आतापर्यंत चॅनलवर कुठल्या असा डिस्कशन टाइप मध्ये बघितला नाहीये.
अगदी म्हणून जरा वैष्णवी, thank एक you. पुढचा मुद्दा असा उपस्थित राहतो की तुला सायन्सला जायचंय, आर्ट्सला जायचंय, कॉमर्सला जायचंय, कोणत्या विभागात जायचंय हेच जर अजून ठरलं नसेल किंवा तुझ्या पातळीवर ते ठरलं असेल आणि सरकार पातळीवर तो विषय अद्याप नोंदवला गेला नसेल, तर आजपासून तो 11वीचं ऑनलाईन प्रशिक्षण कोणत्या विषयाचं घेणार आहेस? मला सायन्स मध्ये म्हणजे ऍडमिशन घ्यायची आहे आणि मी स्टार्टिंग पासून रजिस्टर केलंय, म्हणून ते गव्हर्नमेंट पोर्टलवर रजिस्टर्ड आहे. पण तरीही अजून फर्स्ट राऊंड मध्ये मला ज्या कॉलेजमध्ये जायचं होतं त्या कॉलेजमध्ये लागलं नाही ऍडमिशन, म्हणून मी ते सोडलं. आणि आता सेकंड राऊंड साठी मी कधीपासून वेट करत होती की बरं, म्हणजे लागेल आताच्या घडीला राज्य सरकारनं जी ऑफर दिलेली आहे त्याच्या अंतर्गत तुला विज्ञान शाखेचं ऑनलाईन प्रशिक्षण घर बसल्या घ्यायची संधी राज्य सरकारनं उपलब्ध करून दिलेली आहे, बरोबर आहे? हो. अच्छा, हिरंब कुलकर्णी, मला या निमित्तानं आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की राज्य सरकार एका बाजूला प्रवेश प्रक्रिया अर्धवट ठेवतंय किंवा काही वादांमुळे ती अर्धवट राहिलेली आहे, आणि दुसऱ्या बाजूला ऑनलाईनचे 11वी ऑनलाईन वर्ग सुरू पण झाले, यानं काय गोंधळ उडालाय? याच्यातून असं होईल की ज्या मुलांचे प्रवेश अजून पूर्ण झालेले नाहीत त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण आणि न्यूनगंड वाढेल. अगोदरच ग्रामीण भागातल्या ज्या मुलांकडे हे डिव्हाइस नाहीत किंवा जी मुलं या अभ्यासक्रमाबाबत संभ्रमात आहेत ऑनलाईन पद्धत, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर न्यूनगंड होईल की त्यांना असं वाटेल की इतर मुलांचं शिक्षण तर सुरू झालंय. त्यामुळे मला असं वाटतं की दिवाळीपर्यंत वेगानं ही प्रक्रिया सरकारनं सुरू करायला पाहिजे, प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे. आणि दिवाळीनंतर मग किती दिवस आपल्या हातात उरतात कोरोनाची त्यावेळीची दुसऱ्या लाटेची परिस्थिती लक्षात घेऊन तेवढा अभ्यासक्रम करून जर सुरू केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. याचं कारण असं की या न्यूनगंडाचा परिणाम अतिशय भयानक होतोय. म्हणजे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहेत त्या ऑनलाईनच्या पद्धतीने. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 4 विद्यार्थ्यांनी केवळ ऑनलाईनचे डिव्हाइसने म्हणून आत्महत्या केली आहे. आदर्श हराळे नावाचा जत मधला मुलगा असेल, साक्षी पोळ नावाची मुलगी कराड मध्ये असेल, इचलकरंजीतला एक मुलगा आहे, आणि नाशिक जिल्ह्यातल्या एका परिसरातली बच्छा नावाची मुलगी आहे. केरळ सारख्या प्रगत राज्यात तर 66 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या जातात ऑनलाईन पर्यंत. आणि इतर पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, आसाम, केरळ या राज्यांमध्ये आत्महत्या होतात. तुम्ही आता फक्त चांगला मुद्दा मांडला की एका घरात 3-3 मुलं आहेत, तर 3 मुलं असलेल्या तामिळनाडूच्या एका घरातल्या मुलीने आत्महत्या केली कॉलेजच्या का, तर मोबाईलची ओढाओढी व्हायची म्हणून. तर शासनानं हे सगळं लक्षात घेऊन म्हणजे अगोदर 10वी पर्यंतच्या मुलांचा प्रश्न गंभीरपणे निर्माण झाला होता, त्यात परत 11वीचं हे टाकलं, तर त्याच्या वेळा ठरवल्या पाहिजेत की कोणत्या वेळी कोणत्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन दिलं जाईल. यावरच एकदम पटकन वैष्णवीशी बोलूयात. वैष्णवी, तुझ्या घरामध्ये अजून ऑनलाईन कोण कोण असतं? शिक्षणाच्या संदर्भात इतर कोणाकोणाला ऑनलाईन क्लासेस करावे लागतात आणि त्यावेळेला नेटवर्क हा एक मुद्दा असतो का घरामध्ये? हो, माझ्या घरी म्हणजे माझा भाऊ आहे, तो आता फर्स्ट इयर LLB मध्ये आहे, तर मग त्याचे सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत क्लासेस असतात. आणि मग त्याच्यामध्येच माझ्या आईचा 1 तासाचा ऑनलाईन लेक्चर असतं आणि संध्याकाळी 6 ते 8:30 माझं लेक्चर असतं. तर मग याच्यात आता जेव्हा दुसरा वापरत असतं तेव्हा आम्ही वायफाय वापरू शकत नाही, म्हणून मग आम्ही मोस्टली डेटा पॅक सगळे वापरतो, कारण मग वायफायवर खूप लोड येऊन जातं. अगदी. आणि हा सगळा विषय थोडक्यात सोप्या शब्दांमध्ये खर्चिक होत चाललेला आहे. हिरंब कुलकर्णी, आधी वायफाय घ्या, वायफाय काम नाही करत मग हॉटस्पॉट घ्या, हॉटस्पॉट कमी पडला तर डेटा कार्ड घ्या. एकूणात काय तर कोरोना काळात जिथे उत्पन्नाचा मार्ग खुंटत असताना दुसऱ्या बाजूला खर्चाच्या या नव्या नव्या गोष्टी माथी मारल्या जात आहेत. नाही म्हटलं तरी महाराष्ट्रात ऑनलाईन शिक्षण ज्याला घ्यायचं आहे घरटी साधारणपणे 1,500 ते 2,000 रुपये खर्च होतोय. हिरंब कुलकर्णी, बरोबर आहे? अगदी बरोबर आहे. म्हणजे साधारणपणे आज कोणत्याही कंपनीचं तुम्ही 1 महिन्याचा जर पॅक घेतला तर तो 149 किंवा 199 रुपयापर्यंत जातो. त्याच्यानंतर आता जर तुम्ही केबल कनेक्शन वायफायचं जर घेतलं तर साधारणपणे 900 रुपयाचा पॅक तुम्हाला घ्यावा लागतो. म्हणजे साधारणपणे 3 मोबाईल जर असतील आणि आई वडिलांचे जर मोबाईल असतील, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की 2,000 रुपयापर्यंत ती रक्कम जाते. पण मग हे सगळं करत असताना सरकारला कळतंय की वळत नाहीये? म्हणजे काय घोळ काय आहे? कारण 11वीच्या प्रवेश प्रक्रियेला अर्धवट टाकून तुम्ही 11वीचे ऑनलाईन वर्ग सुरू करता आहात,
हा भाग राजकारणापेक्षा मला असं वाटतंय की शिक्षण संस्था जिवंत राहिल्या पाहिजेत. कारण आज 11वीचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले, उद्यापासून ऑनलाईन फी वसूल करण्याच्यासाठी पण ही संस्था मागे लागेल की नाही बघा. म्हणजे यांचं या कॉलेजेसचं मीटर सुरू करून देण्याचा हा प्रकार आहे एक प्रकारचा. त्या मीटरचं उद्घाटन यांनी करून टाकलेलं आहे. आणि या चर्चेला मी एक वेगळं डायमेन्शन देतो की बहुराष्ट्रीय कंपन्यांचा जी डेटा विक्री आहे, म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन इन इंडिया नावाचा एक रिपोर्ट 2015 इंटरनेटवर उपलब्ध आहे. तो रिपोर्ट असं म्हणतो की 2016 साली भारताच्या ऑनलाईन शिक्षणाची बाजारपेठ $24 कोटी होती. ती 2021 पर्यंत त्यांनी $200 कोटी उद्दिष्ट ठेवलेलं होतं, म्हणजे कोरोना नसताना. तर माझा असा आरोप आहे की किमान $200 कोटी उद्दिष्ट 2021 आताच पूर्ण होऊन ते किमान $400 कोटी पर्यंत गेलेलं असणार आहे. या 4 महिन्यामध्ये झालेल्या डिव्हाइसची विक्री, मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा हे. आणि त्या रिपोर्टमध्ये पुढे असं म्हटलंय की सगळ्यात मोठा अडथळा ऑनलाईन शिक्षणाच्या बाजारपेठेला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आहे. तेव्हा त्या कंपन्यांनी तिथे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तिथे जर लक्ष केंद्रित केलं तर 7 पटीनं तुमची विक्री वाढू शकते. आणि पुढे त्यांनी असं म्हटलंय की नॉट रिक्वायर्ड या कॅटेगरीमध्ये 46% पालक आहेत. तर थोडक्यात पालकांच्या मनामध्ये भीती निर्माण करा. म्हणजे शिकार करताना जसे ते हाकारे असतात त्यांनी समोरून ओरडायचं आणि शिकार टप्प्यामध्ये आणायचे. तर मला असं वाटतं की सरकारचं जे गप्प बसणं आहे ना, तर ते गप्प बसणं या बाजारपेठेला गती देण्याची मूकसंमती आहे काय असा अगदी हा एक अत्यंत गंभीर मुद्दा आपण मांडलात. आपल्या सोबत कोचिंग क्लास असोसिएशनचे राज्याचे प्रमुख आहेत, त्याचबरोबर पालक प्रतिनिधी या नात्यानं मोहम्मद अब्बास खान आहेत, अर्पित दोशी आयटीचे तज्ञ आहेत. टप्प्याटप्प्यानं त्यांच्याकडे जाणार आहोत. माझा पहिला प्रश्न मोहम्मद अब्बास खान यांना है. खान साहब, जिस तरीके से आपने चंद रोज पहले राज्य सरकार के मुख्यालय के बाहर यानी मंत्रालय के ठीक बाहर खड़े रहकर इस ऑनलाइन शिक्षा के लिए वसूले जाने वाले फी के खिलाफ आंदोलन किया था, तब आपने सरकार को क्या कहा? दिक्कत क्या है? ऑनलाइन में पढ़ने वाले बच्चों के अभिभावकों को किन परेशानियों से गुजरना पड़ रहा है? सर देखिए, सबसे पहले तो यह है कि लोग इस मामले को जून से देख रहे हैं कि जून में स्कूल शुरू हुआ है तो जून, जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर और अभी नवंबर शुरू हो गया. एक्चुअल जो फीस है वो फरवरी से लोगों की पेंडिंग पड़ी हुई है. इस बात को समझने की जरूरत है कि फरवरी से लोगों की फीस पेंडिंग पड़ी है. उसमें एक टर्म फीस आ जाती है और फिर जो स्कूल चेंज हुआ है, एडमिशन और जो भी लगता है, मतलब लगभग जो अभिभावक है उनको पूरे 1 साल मतलब 12 महीने का सेटलमेंट करना है. और आप अपना उदाहरण दे दीजिए. मुझे लगता है हम बहुत स्पष्ट रूप से बात करेंगे तो ज्यादा ठीक रहेगा. आपके कितने बच्चे हैं? आपको अगर फीस देनी है तो इस समय आपका बकाया कितना जा रहा है? सर मेरे 2 बच्चे पढ़ते हैं. मेरी बेटी है 5th स्टैंडर्ड में और मेरा बेटा है 1st स्टैंडर्ड में. मैंने आज मेरे बेटे का पैसा जाकर स्कूल में भरा है. उन्होंने 3000 रुपया डोनेशन मतलब जो एडमिशन्स का चार्ज किया है. और मुझे मार्कशीट देने के लिए उनकी ये कंडीशन थी कि अगर आपको लास्ट ईयर की मार्कशीट चाहिए तो आपको पिछला क्लियर करना पड़ेगा, मतलब जो सीनियर केजी का जो ड्यू है उसको आपको क्लियर. तो मैंने वो 4 महीने मिला के कितना पैसा आज क्लियर किया है. मैं आपको बता रहा हूं कि मैंने आज क्लियर किया है. और मैंने मोबाइल भी मतलब मैंने मेरे बच्चों को 10 दिन पहले एक उनको नया मोबाइल, वरना ये मेरा मोबाइल है जिससे मेरे बच्चे पढ़ते थे. जब मैं बाहर रहता हूं तो मेरे पास रहता था, फिर मैं घर जाता था, ये सारी चीजें निकाल के उनके साथ बैठता था और उनको मतलब देता था और वो पढ़ते थे जी. तो मतलब देखिए, फीस का जो सेटलमेंट है वो एक बहुत बड़ा सेटलमेंट है. बराबर है. वही मैंने पूछा था कि आपने लड़के के लिए कितनी फीस भरी और लड़की के लिए कितनी बकाया है? मैं आपको बता रहा हूं कि अगर मैं आज तक क्या अपने अगर एक बच्चे का सेटलमेंट करूं तो मुझे मिनिमम 15,000 रुपया एक बच्चे का भरना पड़ेगा मिनिमम. ठीक, मतलब सिर्फ फीस, उसमें मोबाइल, इंटरनेट, नहीं वो तो अलग बात हो गई. चीजें अलग हो गई. अभी तो आपने जो 15,000 भरा वो लड़के का केवल स्कूल फीस थी जी. मतलब और बेटी का बकाया कितना है? बेटी का अभी मेरा टोटल फरवरी से लेके आज तक का बकाया है जी. अभी तक मैंने उसके आंकड़े नहीं है. मैं उसका भी भरने के लिए आज गया था, थोड़ा सा लेट हो गया तो उन्होंने लिया नहीं, मगर वो भी मैं मतलब एक छोटा पेमेंट भरने गया था. ठीक आहे. हिरंब कुलकर्णी, आपण पाहताय पहिलीतल्या मुलाच्या आजवरच्या शिक्षणासाठी थकबाकीच्या नावाखाली एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पालकाला 15,000 रुपये भरावे लागले. कोरोना काळामध्ये या रकमा ऐकायला त्या आधीच्या काळात कमी वाटल्या असत्या, या आत्ताच्या काळामध्ये त्या खूप मोठ्या आहेत. हे 15,000 रुपये
कमी जास्त करता आले असते का? कारण तक्रार सगळ्यात महत्वाची काय आहे की ऑनलाईन तुम्ही शिकवता आहात, मग लॅबची फी का घेताय? तुम्ही ऑनलाईन शिकवता आहात तर कोचिंगचे वर्गांची फी का घेताय? आणि विविध प्रकारच्या नावाखाली शिक्षकांच्या पगाराच्या साठी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या हेड्स खाली पैसे वसूल केले जात आहेत, ते का घेताय याची उत्तरं मिळत नाहीत. हिरण्मय कुलकर्णी, आपण पटकन त्यावर बोला. एकदा मोहम्मद अब्बास यांनाही विचारायचंय मला. अगदी बरोबर आहे. म्हणजे शाळांचं लॉजिक समजण्यापलीकडचे. म्हणजे एकीकडे शाळा बंद आहे या नावाखाली तुम्ही खासगी शाळेतल्या शिक्षकांचे पगार निम्म्यावर केलेत आणि पालकांकडून मात्र दुपटीने घेताय. दुसरी गोष्ट अशी की तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आज तिथं सेवक वर्ग तुम्ही कमी केलेला आहे, त्यांचे लाईट, टेलिफोन किंवा या सगळ्या फॅन, या सगळ्या सुविधा तुमच्या वापरल्या जात नाहीत. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही कमी रक्कम दिलं पाहिजे ना. म्हणजे माझा सगळ्यात आक्षेप सरकारवर आहे की सरकार याच्यामध्ये काही भूमिकाच घ्यायला तयार नाही. म्हणजे पालकांना शिक्षण संस्थांच्या हातात सोडून दिल्यासारखं झालंय. अगदी. आणि हिरण्मय कुलकर्णी, हेही अत्यंत लक्षवेधी आहे. तुम्ही म्हणताय मगापासून की सरकारला भूमिका घ्यायची नाहीये. या चर्चेत सुद्धा सरकारचा प्रतिनिधी यायला तयार नव्हता. मोहम्मद अब्बास, मला एक सांगा की ज्या वेळेला तुम्ही या विरोधात आंदोलन केलं आणि तुम्ही मंत्रालयाच्या दरवाजात उभं राहून आंदोलन केलं, तुम्ही राज्याच्या शिक्षण मंत्री असलेल्या वर्षा गायकवाड यांना भेटून तुमचं निवेदन दिलं, कोणती फी वसूल करायला तुमचा विरोध आहे आणि शाळा ज्या गोष्टी घडत नाहीयेत त्या कोणत्या फिया वसूल करतायत? देखिए सर, सबसे बड़ी चीज ये है कि सरकार को इस मामले में हस्तक्षेप करना चाहिए. जब सरकार सामने आएगी, हस्तक्षेप करेगी, तो इसमें एक रास्ता निकलेगा. रास्ता निकल सकता है कि भाई पेरेंट्स जो है वो 50% दे दे, स्कूल 25% छोड़ दे, 25% सरकार दे दे, तो एक रास्ता नहीं. मगर सरकार इसमें इंटरफेयर करने को, मतलब सुनने को भी तैयार नहीं है इस मामले को. कोई दिक्कत जो सबसे बड़ी आ जा रही है कि इसको मतलब सुनने को तैयार नहीं है. कोई दिल्ली में बैठकर कहता है कि 20 लाख करोड़ का पैकेज, मतलब जो कोरोना और लॉकडाउन से जो समस्या उपजी है, हमने उसके लिए 20 लाख करोड़ का पैकेज दिया है. अरे तो कहां है, मतलब क्या उसमें? लेकिन आपने जब वर्षा गायकवाड से बात की तो आपको क्या जवाब दिया गया? उन्होंने बताया कि मैटर सुप्रीम कोर्ट में है और 2 हियरिंग हो चुकी है और तीसरी होने वाली है. मतलब कुल मिलाकर पल्ला झाड लिया. जी ठीक आहे. पांडुरंग मांडकीकर आपल्या सोबत आहेत, राज्याच्या कोचिंग क्लास असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. पांडुरंगजी नमस्कार. आणि चर्चेच्या बऱ्याचशा पुढच्या टप्प्यामध्ये तुमच्यापर्यंत येतोय, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय अशी अपेक्षा करतो. आत्ताच्या घडीला जेव्हा राज्यामध्ये शाळा महाविद्यालय बऱ्यापैकी कोचिंग हे ऑनलाईन करतायत, शिक्षण ऑनलाईन दिलं जातंय, अशा वेळेला कोचिंग क्लासेसची अवस्था काय आहे आणि तुम्ही कोचिंग क्लासच्या अनुषंगानं ऑनलाईनचा पर्याय निवडला आहे का? नक्कीच सर. मी प्राध्यापक पांडुरंग मांडकीकर, जय महाराष्ट्र चॅनलने लक्षवेधी कार्यक्रमाच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाचा खेळ खंडोबा आणि कोचिंग क्लासेस व्यावसायिकांच्या व्यथा या संबंधी मला आज या ठिकाणी बोलवलं. मी आपले मनापासून अभिनंदन करतो. तर शिक्षणाची सध्याची जी परिस्थिती झालेली आहे की शैक्षणिक क्षेत्र सोडलं तर जवळपास सगळे काही व्यवसाय कमी जास्त प्रमाणात सुरू आहेत. शाळा आणि महाविद्यालय जरी बंद असले तरी तेथील सरकारी शाळेतील प्राध्यापक शिक्षकांना सरकार दरमहा त्यांच्या खात्यामध्ये पगार जमा करत असल्यामुळं सरकारी शाळेतील शिक्षकांकडून कुठल्याही प्रकारचं शाळा सुरू करण्यासंबंधी, ऑनलाईन शिक्षण देण्यासंबंधी कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. दुसरीकडं पालकांकडून सुद्धा तशा प्रकारची मागणी होताना दिसत नाही, कारण कुठलंही काहीही टाइमपास करून त्यांचा वर्ग एक पुढे ढकलण्याचं काम शासन करतंय आणि पालक विद्यार्थ्यांकडून सुद्धा तशा प्रकारची मागणी चालू करण्यासंबंधी दिसून येत नाही. ऑनलाईन शिक्षण हे केवळ सरकारने टाइमपास लावलेलं आहे. मुलांपर्यंत गोरगरिबांची मुलं असतील, मध्यम वर्गाची मुलं असतील, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं, उत्पन्न खचल्यामुळं पालक अगोदरच प्रचंड अशा आर्थिक तणावात आहे आणि त्याच्याकडं आज स्वतःचे मोबाईल असो, मोबाईलचे रिचार्ज मारणं असो, ह्या उपलब्ध त्याच्याकडं नसल्यामुळं गोरगरिबांचे, मध्यमवर्गीयांचे, शेतकऱ्यांची मुलं, शेतमजुरांची मुलं या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये बाजूला फेकल्या गेलेले आहेत आणि ही या देशाची शोकांतिका आहे. पांडुरंगजी, एक प्रश्न आता मला मग एक थेट आपल्याला असं विचारायचं आहे की साधारण आपण समजून चालू, या चर्चेतला एक मुद्दा आहे नवा
तो असा आहे हा, की सर. ऑनलाईन शिक्षण हे रुजवायचं जर असेल तर हा. कोणते टप्पे राबवायला हवे होते आणि त्याचा अभ्यास आधी व्हायला हवा होता का? आता आज अचानक एका कागदाने घोषणा करून टाकली की होय आजपासून 11वीचं ऑनलाईन शिक्षण होणार आहे, या लिंकवर जा, रजिस्टर करा, या वेळेला लॉग इन करा, काम सुरू करा. पण त्यातल्या अडचणी लक्षात घ्यायला हव्या होत्या का? सर्वसाधारणपणे तुम्ही कोचिंग क्लासच्या प्रतिनिधीच्या निमित्तानं आम्हाला सांगा की एखादा विषय ऑनलाईन शिकवायचा असेल तेव्हा तुम्ही काय SOP करता आणि त्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अर्थात कार्यपद्धती कशा पद्धतीची अंमलात आणता? सर, महाराष्ट्रातील देशभरातील जे कोचिंग क्लासेस संचालक आहेत हे सुशिक्षित बेकार म्हणून या देशाची बेरोजगारी कमी करण्याचं काम या सुशिक्षित लोकांनी केलेलं आहे. आणि ऑनलाईनचा सेटअप करायचा असेल तर 10-20 लाख रुपयापर्यंतचा खर्च आहे, जो की सर्वसामान्य कोचिंग क्लासेस संचालकांना तो परवडणारा नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जे ब्रँडेड नावं पुढे आलेले आहेत यांचा धंदा प्रचंड स्वरूपामध्ये आज वाढलेला आहे. श्रीमंत लोकांनी मोठ्या रकमा देऊन ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलं यांच्याकडे टाकलेले आहेत. यांची मजल आजपर्यंत IPL ची स्पॉन्सरशिप असेल, कौन बनेगा करोडपती सारख्या शोची स्पॉन्सरशिप घेण्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे. प्रचंड स्वरूपाचं आर्थिक लूट या श्रीमंत लोक आपल्या मुला मुलींसाठी करतायत. ठीक आहे, पण याच्यामधून- मला एक थोडी तांत्रिक बाब जाणून घ्यायची आहे की एखादा सर. विषय ऑनलाईन शिकवायचा असेल तर शिकवणारा आणि शिकणारा या दोघांनी काय काय तयारी केली पाहिजे यावरही बोलतं व्हायला लागेल तुम्हाला याच्यासाठी, कारण ऑनलाईन शिक्षणाच्या मधल्या अनेक तांत्रिक अडचणी या शिक्षणाचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारं वहन थांबवत आहेत. ऑनलाईन शिक्षण हे मुलापर्यंत पोहोचू शकत नाही जोपर्यंत विद्यार्थी शिक्षकाच्या समोर किंवा विद्यार्थी त्याचं विचारू शकत नाही तोपर्यंत तो त्याचं समाधान होऊ शकत नाही. ऑनलाईन शिक्षण हे पर्याय असूच शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. बरं. आणि सरकारला जर हे धोरण राबवायचं असेल, कोरोनाच्या काळामध्ये हे जर का चालू ठेवायचं असेल तर सरकारने प्रथम मध्यमवर्गीय, गोरगरीब, शेतकरी यांच्या मुलांपर्यंत जे डिव्हाइस आहेत ते उपलब्ध करून द्यावेत आणि त्याच्यानंतर मग तुमचा नेटवर्किंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा, तरच ऑनलाईन शिक्षण सर्वसामान्यपर्यंत पोहोचेल. अन्यथा ते पांडुरंग मार्गीकर, आपण अत्यंत एक महत्वाचा मुद्दा मांडला. या मुद्द्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. मोहम्मद अब्बास यांना एक पटकन प्रश्न विचारतो त्या निमित्तानं. प्रश्न माझा असा आहे की अगर आपके बच्चों को पढ़ना है तो उन्हें एक मोबाइल सरकार दे दे और साथ ही साथ बेहतर नेटवर्किंग की व्यवस्था उपलब्ध कराए. ये करने के बाद क्या तब ऑनलाइन बहुत आसान हो सकता है? नहीं सर, ऑनलाइन आसान नहीं हो सकता है. कुछ भी कर लीजिए. नहीं, ऑनलाइन सक्सेस नहीं है. मतलब ऑनलाइन के पीछे मतलब ट्यूशन भी चाहिए, पूरे घर वालों को लगना पड़ेगा. उसके बाद भी बच्चा जो है ऑनलाइन के माध्यम से उस शिक्षा को नहीं हासिल कर सकता है जो स्कूल में बच्चा हासिल कर रहा था. नहीं हो सकता है. मतलब ठीक है, ये काम ऐसा चला क्या है, ऐसा क्या है? क्योंकि वो वहां बच्चा बहुत ही स्पष्ट रूप से अपने टीचर से पूछ पा रहा था जो चीज उसे नहीं आ रही थी, या स्कूल का माहौल ऐसा होता है कि वहां पढ़ाई ज्यादा बेहतर तरीके से हो सकती है? देखिए, स्कूल का एक अपना माहौल होता है, टीचर सामने होती है, बच्चे की बुक टीचर चेक करती है. आज तो ये है कि ऑनलाइन पर आपको अगर दे दिया है ये होमवर्क, आपने भेजा नहीं भेजा तो टीचर बहुत ज्यादा क्या करती है, उसी मतलब व्हाट्सएप ग्रुप के ऊपर आपको लिख देगी कि होमवर्क नहीं किया है. उससे बच्चे को कोई फर्क नहीं पड़ता है. तो ये मतलब सक्सेस नहीं है, काम चलाऊ है. मतलब आपदा में जैसे दूसरी चीजें ठीक, जरूरी चीजें एसेंशियल है, उसमें ये भी एसेंशियल में आ गई है. ये एसेंशियल में आ ये गया. लेकिन essential आपने में आ बड़ा गई. अच्छा शब्द कहा, ऑनलाईन शिक्षण हे कामचलाऊ आहे, ते पूर्णपणे सध्याच्या शिक्षण व्यवस्थेला पर्याय ठरू शकत नाही. अर्पित दोषी आहेत आपल्यासोबत. अर्पित दोषी, बऱ्याच उशिरानं का होईना पण तुमच्यापर्यंत येण्याचा निमित्त आणि मुद्दा मिळालाय. तो मुद्दा असा आहे की हे कामचलाऊ शिक्षण आहे ना, त्या कामचलाऊ शिक्षणात सगळ्यात मोठा अडचणीचा मार्ग हा नेटवर्कचा झालेला आहे. आता एक तर नेटवर्क मिळता मिळता मारामार असते आणि दुसऱ्या बाजूला एक पोरग, घरातला एक पोरग जरी ऑनलाईन शिकायला बसलं
तर संचारबंदी लागल्याप्रमाणे घरातल्या बाकीच्यांनी वागावं अशी जणू काही अपेक्षा निर्माण झालेली असते. कारण कोणत्याही प्रकारे थोडं जरी खुट्ट वाजलं तरी त्याचं ऑनलाईन शिक्षण बिघडू शकतं. करायचं काय अशा वेळेला? सर अशा वेळेस आता काही स्कूल्स आहेत किंवा काही प्रायव्हेट स्कूल्स आहेत की ज्यांनी त्यांचे स्वतःचे प्रायव्हेट ॲप्स डेव्हलप केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांना फक्त लॉग इन झालं आणि त्यांचा कॅमेरा चालू असला तरी त्यांची प्रेझेंटी वगैरे होऊ शकते आणि त्याच्यानंतर त्यांना कुठेही क्लिक वगैरे करायची गरज पडत नाही. तर असे काही ॲप्स आहेत, असे पण काही डेव्हलप होऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे काही जे मोबाईल फोन्स आहेत किंवा ज्यांचे जे स्पेसिफिकली यूज्ड फॉर एज्युकेशन ते वापरले जाऊ शकतात. तर तसे काही स्पेसिफाईड टॅबलेट्स पण आहेत मार्केटमध्ये किंवा तसे काही स्पेसिफाईड टेलिफोन्स पण आहेत, ते पण आपण वापरू शकतो. पण मग अर्पित जोशी, या निमित्तानं दोन मुद्दे आणखीन उपस्थित होतात की आपल्याला जर समजा नव्या पद्धतीचं ऑनलाईन शिक्षण घ्यायचं असेल तर मग ऍप डाउनलोड करा, त्या ऍपच्या माध्यमातून शिक्षण घ्या आणि त्याच्यासाठी आवश्यक ती यंत्र खरेदी करा. म्हणजे हा विषय तसं पाहिलं तर आणखीन खर्चिक आहे, बरोबर की चूक? अर्पित जोशी, खर्चिक आहे. येस, खर्चिक आहे. बरोबर आहे. अगदी खर्चिक आहे. बरं, म्हणजे मला एक विचारायचं आहे मग वैष्णवी वाईणकर की आत्ताच्या घडीला समजा 11वीचं प्रशिक्षण एखाद्या ऍपच्या माध्यमातून तुला करायला सांगितलं तर ते कितपत सोपं असेल? ऍक्च्युली म्हणजे माझं जे क्लासेसचं मी लेक्चर्स वगैरे अटेंड करते ते मी एका ऍप थ्रूच अटेंड करते. पण त्या ऍप मध्ये सुद्धा म्हणजे समजा कधी कधी मी वायफाय थ्रू कनेक्ट होते स्टार्टिंग मध्ये, तर मग ते लोडिंग होत राहतं. वायफाय थ्रू ते बरोबर दिसत नाही, म्हणजे तो आवाज ब्रेक होतो, मग नंतर समोरची स्क्रीन ब्लॅकआउट होते. मग मला डेटा पॅक लावायला लागतो, मग मी पूर्ण बघू शकते. अच्छा, त्यातही अडचणी आहेत. या संदर्भात एक निरीक्षण मोहम्मद अब्बास यांचं घेणार आहोत पटकन. सर, अभी तक ये कहा जाता था कि बच्चों को मोबाइल से दूर रखिए, बच्चों की आंख खराब हो जाएगी. अब मोबाइल पर ही बच्चों को पढ़ाना है. मतलब ये क्या है? देखिए, ये धंधा है और मैं समझता हूं कि सरकार, हमारी जो भी सरकारें हैं वो ऑनलाइन पर जोर दे रही हैं. वो मतलब ऑनलाइन जब होगा तो मोबाइल बिकेगा, इंटरनेट हर घर में लगेगा और फिर इंटरनेट का फाइनल आखिरी जो फायदा है वो किसको होगा वो भी आप समझ सकते हैं. मोबाइल जो बिकेगा उसका भी अंतिम फायदा उठाने वाला व्यक्ति कौन है उसको भी आप समझ सकते हैं. देखिए, आज प्रॉब्लम ये हो गया है कि जो भी सरकारें हैं वो मतलब जो इंडस्ट्रियलिस्ट उद्योगपति हैं इनके आगे सरेंडर हो चुकी हैं. जबकि कहा यह जाता है टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. मगर आज बिलकुल ऐसा नाही है. हिरंब कुलकर्णींना या निमित्तानं विचारतोय. हिरंब कुलकर्णी, शिक्षण व्यवस्थेचं सार्वत्रिकीकरण अपेक्षित होतं. शिक्षण व्यवस्थेचं पुन्हा एकदा एकाधिकारशाहीच्या कडे वाटचाल सुरू झालेली आहे का, असा प्रश्न विचारावा लागेल. अगदी बरोबर. कारण आपण असं म्हणायचं की 5000 वर्षापूर्वी विशिष्ट जातींना शिक्षणापासून दूर ठेवलं. आज वस्तुस्थिती अशी झाली आहे की विशिष्ट आर्थिक क्षमता असेल तरच तुम्ही शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकता. हा एक नवा वर्गवाद शिक्षणामध्ये आज आलेला आहे की ज्या समूहांना आपण गरिबांना शिक्षणापासून या निमित्ताने दूर ठेवायचा हा प्रयत्न आहे. आणि याच्यामधून होणारे असं की शिक्षण, ऑनलाईन शिक्षण संपेल, कोरोना जाईल, परंतु याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर शालाबाह्य मुलांची संख्या वाढणार आहे. गरीब कुटुंबातले ज्यांना महात्मा फुलेंच्या चळवळीपासून आजपर्यंत आपण मोठ्या कष्टानं शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, ते सगळे प्रवाह पुन्हा एकदा शिक्षणापासून दूर ढकलले जाण्याचा मला खूप मोठा धोका आहे याच्यामध्ये. अगदी. आणि याच निमित्तानं ऑनलाईन शिक्षणाच्या विविध प्रकारच्या टप्प्यांमुळे शिक्षणातले काय काय अजून नवे प्रश्न जन्माला आले त्याची चर्चा आपण करणार आहोत लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये. लवकरच परत येतोय.
नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आपल्या मान्यवरांच्याकडे जातो आहोत. आपल्या सोबत हेरंब कुलकर्णी आहेत. हेरंबजी, सुरुवात आता या नव्या भागाची तुमच्यापासून, आणि प्रश्न त्या निमित्तानं थेट असा आहे की ऑनलाईन शिक्षण जर इतक्या विविध पातळ्यांवर अडचणीच्याच नवा पाढा वाचणारं ठरत असेल तर विद्यार्थ्यांना त्याच्यातून सहजगत्या पार पाडण्यासाठी काही मार्ग आहेत का? कारण या स्थितीत शिकायचं तर आहे आणि ऑनलाईन शिकण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. बरोबर. ऑनलाईन शिक्षणावर टीका करताना तुम्ही जो शेवटचं वाक्य बोलले ते बरोबर आहे की या परिस्थितीत दुसरा आपण काय करू शकत होतो. म्हणजे ऑनलाईन हा त्यातल्या त्यात सगळ्यात सुगम असा पर्याय होता. परंतु याच्यावर टीका जी होते आहे ती ऑफलाईनच्या मुलांकडे सरकारनं दुर्लक्ष केलं हा एक भाग आहे. त्यामुळे सरकारनं एक 4-5 गोष्टी करायला पाहिजे होते की पहिली गोष्ट अशी की ज्या मुलांकडे हे डिव्हाइस नाहीत अशा मुलांना हार्ड कॉपीमध्ये स्वाध्याय पुस्तिकेतून प्रत्यक्ष संपर्कातून जर शिक्षण दिलं असतं तर विरोधाची धार कमी झाली असती. दुसरा भाग असा की यातला पालकांना विश्वासात घेण्याचा जो एक भाग आहे ऑनलाईन शिक्षणाचा तो फारसा झाला नाही. म्हणजे यात पालकांना एक प्रशिक्षण देण्याची गरज होती. म्हणजे साधा असं की दिलेल्या गृहपाठाचा फोटो काढून तो पाठवणं, आलेली पीडीएफ नीट ओपन करणं, असे जे काही छोटे छोटे स्किल याच्यामध्ये अपेक्षित होते ते पालकांना देणं अपेक्षित होतं. ते मी हेरंबजी याच्यामध्ये एक थोडीशी काय म्हणतात ना, ज्याला इंग्लिशमध्ये व्हॅल्यू एडिशन म्हणतो तसं मूल्यात आधारित सुधारणा करू इच्छितो. पालक इतके पिचले आहेत ना की ते आता अक्षरशः पोरांना म्हणतात, बाबा रे तू शिकायचं असेल तर शिक, नाही तर तुझं तू काय ते बघून घे. तू तो शिक्षणाची कटकट घेऊन अजून आमच्या आयुष्यात आणू नकोस, कारण आम्हाला आमच्या रोजीरोटीचं आणि घर चालवण्याची प्रश्नांची भडी मारायला उत्तरं द्यायची आहेत. तेव्हा हे आपण अपेक्षित जरी करत असलो तरी हे होणं अवघड आहे. मला याच निमित्तानं एकदा पटकन मोहम्मद अब्बास यांना विचारायचं आहे, अगर आपके घर में समझिए आपके बच्चे आ जाते हैं आपके पास कि पापा इसका उत्तर बताइए क्या है, तो क्या आप अपने दिन की रोजमर्रा की चिंताओं से समय निकालकर जवाब दे पाएंगे? देखिए, मतलब आपको बता रहा हूं कि अब तक तो यही किया है कि जब शाम को घर पहुंचा तो उसके बाद वो बच्चों को मतलब मोबाइल लेकर उनको लिखकर मतलब जितना समझ सकता हूं उतना समझाया. अभी मतलब देखिए, ये मैं आपको बता रहा हूं, देखिए ये पर्याय नहीं है. मैं आपको एक सॉल्यूशन देता हूं जी. स्कूल की स्टडी के लिए. आप ऐसा करिए, आप 50% बच्चे को आज बुलाइए, 50% बच्चों को दूसरे दिन बुलाइए. एक बेंच पे एक बच्चा बैठेगा. आप एक टीचर की जगह पर 2 टीचर क्लास में रखिए जो बच्चों को कम से कम 4 घंटा या मतलब मान लीजिए जो रिसेस होती है 2-2.5 घंटा, उसमें वो बच्चों को ध्यान रखे कि वो बच्चा अपनी बेंच से हट नहीं पाए. तो आप एक दिन 50% बच्चे को पढ़ाइए, एक दिन का गैप करके दूसरे दिन 50% बच्चे को पढ़ाइए. देखिए, इस तरीके से स्कूल में बच्चों को लाया जा सकता है. बिल्कुल, बहुत अच्छा हो गया. ये एक बेहतरीन सोल्यूशन आपकी तरफ से दिखाई दे रहा है. हेरंब कुलकर्णी, अशा प्रकाराला वापरून शालेय शिक्षण सुरू करणं शक्य आहे का? कारण आत्ताच्या घडीला सरकार असं म्हणतंय की दिवाळीनंतर शाळा सुरू होणार आणि पालक मात्र अजूनही भीतीतून बाहेर आलेला नाहीये. पण आता मोहम्मद अब्बास यांनी सांगितलं की वर्गाच्या 2 तुकड्या करा, म्हणजे एका तुकडीच्याही 2 तुकड्या करा. तुकडी 10वी फ असेल तर 10वी फ ची एक तुकडी या दिवशी येईल, दुसरी तुकडी दुसऱ्या दिवशी येईल. बरोबर आहे, अगदी बरोबर. म्हणजे शासनाने जे जुलै किंवा ऑगस्ट मध्ये शाळा उघडण्याचा जो निर्णय घेतला होता तर त्याची रचना अशाच प्रकारची होती की शिफ्ट मध्ये शाळा चालवा. म्हणजे समजा सकाळी 10 ते 1 पर्यंत एक वर्ग येईल आणि दुपारी 2 नंतर एक वर्ग येईल, किंवा एका दिवसावर त्यांना बोलवायचं. आणि काही ठिकाणी स्वयंसेवक नेमावे लागतील की जिथे विद्यार्थी संख्या जास्त आहे तर त्यांच्या पगाराची त्या शिक्षण संस्थेने जबाबदारी घेणं, असं काही करता येईल का? आणि आंध्र प्रदेशने आजपासून शाळा सुरू केल्या, त्याच्यानंतर दिल्लीने सुरू केल्या. पण माझा सगळ्यात बेसिक मुद्दा हा आहे की डोनाल्ड ट्रम्पच्या प्रचाराची आज इंडियन एक्सप्रेस मध्ये बातमी आहे की त्यांच्या प्रचार सभांमध्ये आतापर्यंत किती लोकांना कोरोनाने लागण झाली आणि किती लोक गेले. म्हणजे या देशामध्ये जगामध्ये निवडणुका होऊ शकतात परंतु शाळा मात्र चालू शकणार नाही. केवळ डोनाल्ड ट्रम्पला कशाला दोष द्यायचा ना? गणपती आले, गणपतीत कोरोना झाला. त्याच्याच बरोबर इतर अनेक धार्मिक सण आले, जेव्हा जेव्हा लोकांची सरमिसळ वाढली, सगळ्या पातळ्यांवर कोरोनाचा प्रादुर्भाव झालाय. कारण ती संसर्गाची लक्षणं देणारी साथ आहे. निवडणुका घेऊ शकता पण शाळा सुरू करू शकत नाही, हा काय प्रकार आहे? अगदी अगदी तुमचा मुद्दा बरोबर आहे. मला कोचिंग क्लास प्रतिनिधींशी चर्चा करायची आहे पुढची. त्यानिमित्तानं मला पांडुरंग सरांना विचारायचंय की शाळा लवकरात लवकर सुरू करून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय थांबवणं हाच एक मार्ग आता निकटच्या भवितव्यात दिसतोय का शिक्षणाला अधिक सुलभ पद्धतीनं पोहोचवण्यासाठी?
पांडुरंगजी, मी आपल्याला प्रश्न विचारलाय, कदाचित माझा प्रश्न पोहोचलेला दिसत नाहीये. काही नेटवर्कची अडचण दिसते, म्हणजे ऑनलाईनची चर्चा करताना सुद्धा नेटवर्कची अडचण असते. आपल्याला अर्पित दोषींना हा प्रश्न विचारायचा आहे. अर्पित दोषी, आताच्या घडीला जर तांत्रिक मुद्द्यावर बोलायचं झालं तर लवकरात लवकर शाळा सुरू कराव्यात आणि त्या सुद्धा अर्ध्या अर्ध्या गटानं चालवाव्यात, असाच एकमेव पर्याय पटकन समोर दिसतोय का? तो कितपत यशस्वी राहील की येत्या नजीकच्या भविष्य काळामध्ये ऑनलाईन शिक्षणात काही सुधारणा होऊ घातलेली आहे, जेणेकरून घरात बसून अधिक योग्य आणि विना तक्रार ऑनलाईन शिक्षण मिळू शकेल? जसं आता खान सरांनी सांगितलं की 2 तुकड्यांमध्ये आपण घेऊ शकतो, तर तो एक ऑप्शन खूप चांगला आहे. पण त्याच्या एक कॉन्सिक्वेन्स असा आहे की त्याच्यामुळे की जे क्लासेस आहेत किंवा जो सिलेबस आहे तो संपला जाणार नाही. तर हा एक खूप मोठा कॉन्सिक्वेन्स येऊ शकतो त्याच्यामुळे. किंवा मग त्यांना ह्याच्यामुळे डबल क्लासेस, ट्रिपल क्लासेस असे घ्यावे लागतील. आणि सेकंड जो दुसरा प्रश्न विचारला की ऑनलाईन पद्धती जर त्याला अजून चांगली सुधारणा करता येईल का, तर सर ह्याच्यामध्ये खूप चान्सेस आहेत सुधारणा करण्यासाठी. आता आपण जे ऍप्लिकेशन्स वापरतो किंवा आता आपण जी पद्धती वापरतो ती सगळी फ्रीवेअर आहे. नॉर्मली कोणतीही शाळा जी काही वापरत आहे पद्धती, दॅट इज अ फ्रीवेअर. सो जर ती फ्रीवेअर वापरता जर ती चांगल्या पद्धतीने वापरली तर तो एक चांगला अजून म्हणजे सुधारणा चांगली होऊ शकते त्याच्यामध्ये. हा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे, लक्षवेधी मुद्दा आहे. आणि त्याच अनुषंगाने मग मला विचारायचं आहे की ठीक आहे, आजच्या काळामध्ये आपण ऑनलाईन शिक्षणाचा अचानक फुगा मोठ्या प्रमाणात तयार झाल्यामुळे विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करतो आहोत. पण मला मग त्यानिमित्तानं असंही म्हणावंसं वाटतं की या संकटाचा संधीतही रूपांतरित करण्याचं कौशल्य आपल्याला यायला हवं. संकटाचं संधीत रूपांतर या दृष्टीनं की आज ऑनलाईन शिक्षण देताना ज्या ज्या गोष्टी अडचणीच्या ठरतायत त्या टाळून भविष्यात विना तक्रार ऑनलाईनची सोय उपलब्ध असावी, जेणेकरून समजा एखादा विद्यार्थी कोणत्याही कारणानं शाळेत येऊ शकत नसेल तर तो घरबसल्या शाळेतलं शिक्षण मिळवू शकेल. अर्पित दोषी, याच्यासाठी तुम्ही हा पर्याय सुचवलात की शाळांनी स्वतःची अशी एक यंत्रणा तयार करावी, म्हणजे थोडक्यात सॉफ्टवेअर स्वतःची असावीत. यात आणखीन काय करायला लागेल? जी, जसं त्यांची स्वतःची तंत्रणा तयार करायची आहे, तसंच त्यांना ती एक सिक्युअर्ड एन्व्हायरमेंट मध्ये करायची आहे. सध्या असं बघितलं जातंय की त्यांच्या ज्या लाईव्ह क्लासेस असतात, लाईव्ह क्लासेसमध्ये कुणीतरी त्याच्यावर कुणीतरी हॅक करतं, कुणीतरी अश्लील काहीतरी गोष्टी पाठवतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नाही झाल्या पाहिजे. त्याला स्टॉप करण्यासाठी त्याला सिक्युरिटी पण तेवढीच महत्वाची आहे. बरोबर, दॅट इज वन मोर पॉइंट. म्हणजे तो एक अजून एक मुद्दा आहे. ठीक आहे, पांडुरंग मानकीकर आहेत आपल्यासोबत. पांडुरंगजी, आता आवाज येतोय माझा आपल्याला? हो सर येतोय. अगदी अगदी. मगाशी मी आपल्याला एक प्रश्न विचारला होता, अर्थात त्याचं उत्तर न आल्यामुळे आम्ही थोडी चर्चा पुढे नेली. दुसरा नवा मुद्दा आपल्यापर्यंत घेऊन येतो. आपण ऑनलाईनच्या संदर्भातल्या तक्रारींचा पाढा वाचतोय. तो तक्रारींचा पाढा वाचत असताना कोचिंग क्लास स्वतःत काय बदल करतायत की भविष्य काळात जर हीच परिस्थिती येणं केनं प्रकारेण कुठल्याही स्थितीत परत आली, समजा उद्या अचानक संचारबंदीची परिस्थिती असेल, पूर असेल, कारण ह्या नैसर्गिक आपत्ती कुठेही कधीही येऊ शकते, सामाजिक आपत्ती कधीही कुठेही येऊ शकते, अशा स्थितीत सुद्धा शिक्षण चालू ठेवायचं असेल तर कोचिंग क्लास इंडस्ट्री स्वतः काय सुधारणा करते? कोचिंग क्लासेसचे सर 2-3 प्रकारामध्ये कोचिंग क्लासेस इंडस्ट्री आमची विभागलेली. याच्यामध्ये सर्वसामान्य जे सुशिक्षित तरुण आहे, जे केवळ ऑफलाईन क्लासेस घेऊनच आपला उदरनिर्वाह करतात, आणि दुसरा एक ब्रँडेड क्लासेस आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये ऑनलाईनच्या नावाखाली ब्रँडेड कंपन्यांनी याच्यामध्ये फार मोठे इन्व्हेस्टमेंट करून याच्यात आलेले, आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य कोचिंग क्लासेसवाला टिकू शकत नाही. त्याच्यामुळं ऑनलाईनच्या शिक्षण पद्धतीमध्ये सर्वसामान्य जो कोचिंग क्लासेस आहे तो याच्यातनं बाहेर फेकले गेलेला आहे. आता अनेक कोचिंग क्लासेसचे माझे काही सहकारी यांनी भाजीपाल्या विक्रीचा व्यवसाय असो, शेती व्यवसाय असो, अशा प्रकारचे उद्योग यांनी सुरू केलेले आहे. आणि या व्यवसायामधून त्यांनी आपलं अंग काढून घेतलेलं आहे. तर हे सुशिक्षित बेकार म्हणून स्वतःला म्हणून घेणार आहेत. बरं, पांडुरंगजी, पुढच्या काळात, भविष्य काळामध्ये कोचिंग क्लासची इंडस्ट्री सुधरेल का आणि अधिक अद्ययावत होईल का, अपडेट होईल का? नक्कीच होईल सर, पण ती काही मर्यादित भांडवलदारांच्या हाती जाऊन
हे जे सगळे आज महाराष्ट्रामध्ये सुमारे 10 लाख लोक जे पोट भरतायत, उदरनिर्वाह करतायत खाजगी शिकवणीच्या माध्यमातून, हे सगळेच्या सगळे उद्या सुशिक्षित बेकार म्हणून घेतील स्वतःला. याचं पाप जे आहे ते आपल्या सरकारला फेडावं लागेल की ऑफलाईन जिकडं मुलं आज 10-10, 20-20च्या गटाने छोटी छोटी मुलं गल्लोगल्ली खेळतात, क्रिकेटच्या मोठमोठ्या मैदानावर खेळतात, मग सोशल डिस्टन्सिंगचं तंतोतंत पालन करून एखादी SOP तयार करून आम्हाला एका बाकड्यावर एक विद्यार्थी बसण्याची जर परवानगी दिली तर कोरोनाचा कुठलाही धोका या 9वी ते 12वीच्या मुलांना नाही. ठीक आहे. यांची इम्युनिटी पॉवर सुद्धा चांगली आहे आणि कोरोना मुलं कुठलंही उदाहरण कुठले रेकॉर्ड. ठीक आहे. पांडुरंग माडकीकर, मला असं वाटतंय की ते कदाचित प्रवास करतायत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. नेटवर्कचा मुद्दा आणि नेटवर्कचा त्रास त्यांनाही होतोय, चर्चेतलाही तो एक मुद्दा आहे. मला मोहम्मद अब्बास यांना प्रश्न विचारायचा आहे की मुलांना शाळेत पाठवायला पालक तयार नाहीत आणि तुम्ही म्हणताय की अर्धे अर्धे वर्ग करून शिक्षण सुरू करा. मला वाटतं हाच घोळ ऑनलाईन शिक्षण कायम ठेवायला कारणीभूत होतोय. देखिए सर, अगर पेरेंट्स के सामने आप अच्छी तरीके से अगर प्रोग्राम रखेंगे कि भाई हमने ये चीज डिसाइड किया है कि आधे बच्चे आज आएंगे और आधे बच्चे कल आएंगे, और दूसरे जो बच्चा स्कूल में इंटर करेगा तो वहां जो प्यून होगा उसको तुरंत उसके हाथ को सैनिटाइज कर देगा, और मतलब जो स्टाफ है स्कूल का वो सुबह बेंच को सैनिटाइज कर देगा. मतलब अगर आप पेरेंट्स के सामने ये सारी चीजें रखें तो ऐसा नहीं है कि पेरेंट्स तैयार नहीं होंगे, मगर देखिए उनको भी जो है वो ऑनलाइन में ही ज्यादा इंटरेस्ट है कि किसी तरीके से ऑनलाइन मामला चलता रहे, और ऑनलाइन में किसको फायदा हो रहा है ये सारे लोग समझ रहे हैं. ठीक. सरकार कोई जिम्मेदारी लेने को तैयार नहीं है. मैं यहां पर फीस के लिए मुझे बुलाया गया था. मैं चाहता हूं कि वो फीस का जो मामला है जी, वो सरकार तक पहुंचे कि हमारे देश में, हमारे राज्य में और खास करके हमारे शहर मुंबई में असंगठित क्षेत्र से जुड़े हुए ज्यादा लोग हैं. मैं समझता हूं आप भी असंगठित क्षेत्र से हैं, मैं भी असंगठित क्षेत्र से हूं, और इन पिछले 10 महीनों में हमने उतना ही कमाया है. मतलब कमाया तो कुछ नहीं है, और जो कुछ भी कमाया है वो खाने पीने, दवाई वगैरह में, मतलब जो एसेंशियल है वो हमने किसी तरीके से पूरा किया है. फीस का मामला फरवरी से लेकर आज तक पेंडिंग है. सरकार को इसमें हस्तक्षेप करना चाहिए और बहुत मजबूत तरीके से सामने आना चाहिए, एक रास्ता निकालना चाहिए. बिल्कुल. आप एक बार अपना फोन साइलेंट कर लीजिए, मैं तब तक अगले गेस्ट से बात करके आप तक लौटूंगा. हिरंब कुलकर्णी, मला आपल्याला असं विचारायचंय की या फी प्रकरणावर राष्ट्रीय धोरण का नाही ठरू शकत आणि ऑनलाईनच्या संदर्भातल्या सर्व प्रकारच्या मुद्द्यांवर त्यायोगेही तोडगा का नाही निघू शकत? शासनाने जर असं ठरवलंय की या खासगी शिक्षण संस्था या आपल्या कार्यक्षेत्रात नाहीत, यांचं बहुतेक काहीतरी अमेरिका किंवा युरोने त्यांची दखल घेतली पाहिजे असं यांना वाटतं. मला नेहमी असा प्रश्न पडतो की सरकारी शाळांच्या बाबत शिक्षणाधिकारी वगैरे ही मंडळी जितकी सेन्सिटिव्ह असतात किंवा पटकन दखल घेतात, तेवढी यांच्या बाबत ते अजिबातच लक्ष घालत नाही. मला असं वाटतं की प्रत्येक पारदर्शकपणे त्यांनी त्यांचं ताळेबंद पालकांच्या पुढे ठेवल्याशिवाय पुढची फी मागता येणार नाही. अशा पद्धतीचं ऑडिट मांडण्याची स्पष्ट सूचना जर या खासगी शाळांना दिल्या तर त्याच्यातून पालकांचा रोष कमी होऊ शकेल. त्यांनी सरळ सरळ सगळं मांडावं की पण हिरंब कुलकर्णी, वारंवार दिसतं काय तर शाळा आणि पालक यांच्या दोघांमध्ये संवाद हा बहुतांश वेळेला एकतर्फी असतो आणि तो शाळेच्या व्यवस्थापनामार्फत बऱ्याचदा दादागिरीच्या भूमिकेत असतो आणि पालक हे आपल्या पाल्याच्या भवितव्याच्या चिंतेपोटी बोटचेपी भूमिका घेतात. म्हणूनच मला असं वाटतं की तिथे शिक्षणाधिकाऱ्यांनी भूमिका निभावली पाहिजे की त्या तुमच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी समजा तुमच्या एरियामध्ये जेवढ्या खासगी शाळा आहेत तर त्यांना बोलावून तुमची पालक सभा आयोजित करा आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचं पूर्ण ऑडिट मांडा की मागच्या वर्षी तर आमचा इतका खर्च झाला, यावर्षी आम्ही इतका खर्च करतो, आणि मग त्या फीचं सेटलमेंट. कारण पालक हा प्रामाणिक नाही ना, मागच्या वर्षीपर्यंत त्यांनी तुम्हाला रेग्युलर सगळी फी दिलेली आहे. यावर्षी फक्त असाधारण परिस्थितीमुळे आणि आर्थिक तणावामुळे पालक जर थांबत असतील तर याचा अर्थ पालक फी बुडवायला निघाले तर असा अर्थ चुकीचा होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये शिक्षक एक थर्ड अंपायर म्हणून शासनाने उतरलं पाहिजे आणि पालक सभा आयोजित करून त्या ठिकाणी ऑडिट मांडायला लावणं हे करायला पाहिजे.
दुसरी अगदी. गोष्ट अशी म्हणजे की जसं अगदी केंद्र असो व राज्य सरकार असो, महाविद्यालयाच्या सुद्धा केंद्र असो व राज्य सरकार असो, त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष तातडीनं घालण्याची गरज आहे. एक पुढचा मुद्दा आपल्या सगळ्यांच्या चर्चेमध्ये येण्याची गरज आहे आणि तो म्हणजे या ऑनलाईनच्या शिक्षणात मुलांच्या मानसिकतेवर फारच विचित्र प्रकारचा परिणाम होतोय. विद्यार्थी विविध प्रकारे ऑनलाईनला सामोरे जात आहेत. काही ठिकाणी अतिशय चांगलं वातावरण असतं, तुम्ही ज्या आर्थिक उत्पन्न गटातले आहात त्यानुसार तुमची परिस्थिती असते. मला एक प्रश्न वैष्णवीला विचारायचा आहे. वैष्णवी, जर समजा शिकताना गोष्ट समजली नाही तर पर्याय काय असतो ऑनलाईन मध्ये? म्हणजे माझ्या लेखी, आता तुझं वय तरी बऱ्यापैकी दिसतंय, लहान लहान जी मुलं आहेत ना ती अक्षरशः डोकं आपटतात बऱ्याचदा आणि त्यांना कळतच नाही की हे आपल्याला कळत नाहीये, हे सांगायचं कोणाला? हो, म्हणजे आता आमच्या क्लासेसमध्ये तरी मी जेव्हा शिकते तेव्हा ते लाईव्ह असतं आणि त्याच्यानंतर ते पूर्ण लेक्चर रेकॉर्ड होतं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला ते रेकॉर्डेड लेक्चर मिळतं. पण अनेकदा जर का दुसऱ्या क्लासेस वगैरेचं बघावं किंवा दुसऱ्या ऍप्स थ्रू बघावं तर मग त्यात रेकॉर्डिंग हा फीचर कधी कधी असतो कधी नसतो आणि असला तरी त्या टीचर्सला मोस्टली ते येत नाही करता, कारण टीचर्स स्टार्टिंग पासून इक्विप्ड नाहीये त्याच्यामध्ये. तर मग त्याच्यामध्ये त्या मुलांना जरी डाऊट्स असतील तरी ते अनम्यूट करून विचारण्याची एकतर त्या मुलांमध्ये कॉन्फिडन्स नसतो. सेकंडली ते मुलांना ऍक्च्युली कळत नाही की आपण हे कसं करावं आणि प्रश्न विचारावा तर कसा विचारावा आणि काय विचारावा. अगदी. एक अर्पित दोषींना या निमित्तानं पुढचा प्रश्न विचारतोय वैष्णवी. प्रश्न अर्पित दोषींना आहे. अर्पित दोषी, थोडक्यात यातून समोर काय येतंय तर ऑनलाईन क्लासेसच्या वेळेला शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही तंत्रशुद्ध नाहीयेत. त्यांना त्या तंत्रातल्या विविध खाचाखोचा जमत नाहीयेत आणि म्हणून सुद्धा ऑनलाईनच्या अडचणी येत आहेत आणि याचा सगळा परिणाम हा टप्प्याटप्प्यावर का होईना नैराश्य वाढवताना दिसतोय. काय करायचं? याच्यासाठी एक वेगळं प्रशिक्षण ऑनलाईन देण्याची वेळ आलेली आहे. नक्कीच याला एक अवेअरनेस प्रोग्राम असायला पाहिजे. एक दरेक शाळेने त्यांच्या पालकांसाठी आणि मुलांसाठी एक अवेअरनेस प्रोग्राम ठेवला पाहिजे की कशा प्रकारे एखादं तुमचं ऍप्लिकेशन चालणार आहे किंवा कशा प्रकारे तुमचं ऑनलाईन पद्धत चालणार आहे. जर ते नसेल ठेवलं आणि डिरेक्टली जर बोंबार्ड केलं तुमच्यावर की आम्ही हे ऑनलाईन चालू करतोय आणि त्याच्यामुळे तुम्ही असं असं लॉग इन करायचं आणि तुमचं चालू होईल, पण त्याच्यामध्ये मुलांना ते कळत नाही आणि त्याच्यामधल्या जर खाचाखोचा आहेत त्या माहित नसल्यामुळं ज्या हॅकर्स आहेत किंवा ज्यांना ह्यातली जास्त माहित आहे ते त्याला एक्सप्लॉइट करू शकतात. ते त्याला हॅक करून त्याच्यामध्ये काही दुसरं टाकू शकतात, ज्याच्यामुळे नैराश्य अजून वाढू शकतं. मोहम्मद अब्बास, जर समजा याच परिस्थितीला सामोरं ठेवत आता येत्या काही दिवस आणखीन शिकायचं असेल तर तुमची काय तयारी आहे आणि तुम्ही कोणत्या नव्या अडचणींचा सामना करू शकता? नहीं, तैयारी क्या है, जो चल रहा है उसको किसी तरीके से मतलब उसी में अपने आप को भी ढालने की कोशिश कर रहे हैं. जो सिस्टम आ गया है उसको किसी तरीके से मतलब एक्सेप्ट कर रहे हैं, अपने बच्चों को भी लगा रहे हैं उसी में. अच्छा, बच्चों को जब खर्चा बढ़ गया है उसे कैसे मैनेज करेंगे? नहीं, मैंने बताया आपको कि मैंने 10 दिन पहले अपने बच्चों को मोबाइल दिया है. आप समझिए, मतलब जब तक ये लॉकडाउन था तो स्थिति नहीं थी. अभी ये थोड़ा से खुला है, काम धंधा किया है, कुछ पैसे आए तो एक बच्चे के फीस का सेटलमेंट किया है और बच्चे के लिए मोबाइल लिया है. मैं 10 दिन पहले मैंने मोबाइल दिया है. तो वो परिस्थिति तो बहुत बेकार है मतलब. और मैं यही कहूंगा कि सरकार गैर जवाबदार है. सरकार किसी चीज की जवाबदारी लेनी नहीं चाहती है, चाहे महाराष्ट्र की सरकार हो चाहे केंद्र की सरकार हो. ये लोग सिर्फ बातें करते हैं. 20 लाख करोड़ का पैकेज, अरे अगर 20 लाख करोड़ के पैकेज में से अगर आप 2% बच्चों की शिक्षा पे खर्चा कर दे तो मैं समझता हूं कि बच्चों की शिक्षा भी सुरक्षित हो जाएगी और पेरेंट्स का मानसिक संतुलन भी सही हो जाएगा. बिल्कुल. आज ना बच्चों की शिक्षा सुरक्षित है ना पेरेंट्स का मानसिक संतुलन ठीक है. जो स्थिति है, मगर सरकार इसमें बिल्कुल समझने को और सुनने को तैयार नहीं है. ठीक आहे, एकदम बहुत सटीक बात आपने कही. विद्यार्थ्यांच्याच बरोबर पालकांच्या मनोभूमिकेतूनही विचार व्हायला हवा. त्यांच्या खिशातले पैसे जात आहेत आणि खर्च झालेल्या रकमेच्या पोटी आपल्या पाल्याला अपेक्षित असं शिक्षण मिळतंय का हा प्रश्न अनुत्तरित राहतोय. लक्षवेधीमध्ये आज आपण प्रयत्न हा केला की ऑनलाईनच्या विविध प्रकारच्या समस्या, ऑनलाईन शिक्षणातल्या विविध प्रकारच्या समस्या सोडवायच्या असतील तर काय करायला हवं,
याचं उत्तर तर मागितलंच आपल्या बरोबरच्या मान्यवरांकडून, पण त्याचबरोबर हाही प्रयत्न केला की ऑनलाईन हाच एकमेव पर्याय शिक्षणाचा भविष्य काळात रूढ होऊ शकतो का. बहुतेकांचं तरी म्हणणं असं आहे की लवकरात लवकर शाळा उघडल्या पाहिजेत, सुरक्षित पद्धतीने त्या चालल्या पाहिजेत आणि पाल्याला अर्थात विद्यार्थ्याला शिक्षकांनी आमने सामने शिकवलं पाहिजे. काळाच्या पुढच्या टप्प्यामध्ये यातून काय घडेल ते निश्चितच आपल्याला पाहायचंय, पण तूर्तास अपेक्षा हीच की ऑनलाईनचं शिक्षण सध्या सुरू आहे आणि त्या शिक्षणातून आपल्याला वाट काढत पुढे जायचंय. लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.